आपल्या येत्या 2 वर्षाच्या आत सुवर्ण सिंहासन स्थापित होणार ते आपण सगळेजण करणार आहोत. म्हणजे काय आपण भगवान श्री शिवछत्रपती यांच्या अंतःकरणात जी इच्छा होती की दिल्लीवरतीच मी भगव्या झेंड्याचं शासन यायला पाहिजे. रंगीबेरंगी झेंड्याचं शासन शिवछत्रपतींना मान्य नाही, भारतमातेला मान्य नाही. आपल्या देशाच्या दुर्दैवाने स्वातंत्र्याच्या नंतर या देशाचं प्रशासन चालवण्याचे अधिकार या पदार्थ देशभक्तीहीन लोकांच्या हातात गेलं. एखादा वल्लभभाई पटेलासारखा मनुष्य सोडला तरी गाडगिलांच्या सारखा एखादा मनुष्य सोडला बाबू राजेंद्र प्रसादांच्या सारखा मनुष्य सोडला. कोण बोलतो? ते गावामध्ये कुठला कर्णक चालू आहे तिकडे सूचना देणारा तो कर्ण ताबडतोब तिकडे जाऊन ते बंद करावा. गावकऱ्यांना जो सूचना द्यायला एक कर्ण लावलेला आहे तो कर्ण ताबडतोब बंद करावा. एक जण परत जाऊन तिकडे सांगा. तर या देशाचं प्रशासन देशभक्ती शून्य अशा एका पंतप्रधानाच्या हातात होतं. या व्यक्तीला एका पत्रकाराने विचारलं, तुमचं राष्ट्रीयत्व काय? त्याच्यावरती पंतप्रधानांनी उत्तर दिलंय, जे आडनाव देशघातकी आहे. त्या पंतप्रधानांनी उत्तर दिलं, आय एम मुस्लिम बाय कल्चर. ते स्वतःच राष्ट्रीयत्व सांगताय. सांस्कृतिक दृष्ट्या मी मुसलमान आहे. काय लायकीचा देशभक्त असेल हा. इंग्लिश बाय एज्युकेशन, शैक्षणिक दृष्ट्या मी ब्रिटिश आहे. हिंदू बाय ऍक्सिडेंटल बर्थ. आणि अपघाताने मी हिंदू आहे. या लायकीचा पंतप्रधान पहिला या देशाचा आहे. भगवान श्री शिवछत्रपतींना दिल्लीवरती म्हणजे हिंदुस्थानवरती भगव्या झेंड्याचं राज्य आणायचं होतं. जीवाचा आकांत करून
वयाच्या 15व्या वर्षापासून शेवटचा श्वास 3 एप्रिल 1680 रायगडावरती दुपारी 12:03 ते आतून जात असताना 100 वेळेपर्यंत ते झगडले, दौडले, झुंजले, लढले, तडफडले. त्या शिवछत्रपतींच्या कल्पनेत आज दिल्लीवरती भगवानचं राज्य पाहिजे असं होतं. जाताना ते काय म्हणतात, शिवछत्रपतींची अंतिम इच्छा काय? तर शिवछत्रपती त्यावेळेला गेले. भगवान शिवछत्रपती दिवंगत झाले. त्याच्या आधी महाराष्ट्रात एक खतरा सूर्यग्रहण आलं होतं. जवळपास 3-3.5 तास स्पर्शकाल ते मोक्षकाल त्या कालावधीत शिवछत्रपती अत्यंत धर्मनिष्ठ, ईश्वरनिष्ठ होते. आपल्या पूर्वजांनी अनुभवांनी सांगून ठेवलंय की कोणत्याही ग्रहणात एखाद्या मंत्राचा जप केला तर त्या मंत्राचं सामर्थ्य जप करणाऱ्या माणसाला चंदन काळपर्यंत प्राप्त होतं. शिवछत्रपतींना श्रद्धा होती. हो, अंगातले कपडे काढून लंगोट बांधून शिवछत्रपती गंगा सागरात गळ्या इतक्या पाण्यात, ज्या गंगा सागरातलं पाणी आपल्या घरात शीत कपाट असतं का नाही, जे ज्याला आपण दुर्दैवाने फ्रीज म्हणतो, त्याचं पाणी जेवढं गार असतं उन्हाळ्यात सुद्धा ज्या तळ्यातलं पाणी असतं त्या गंगा सागरात गळ्या इतक्या पाण्यात महाराज 7-7.5 तास उभे होते. काय करतो? आता जपाची माळ घेऊन गायत्री मंत्राचा जप करत होते. गायत्री मंत्र म्हणजे सगळ्या विश्वाला व्यापून टाकणारं जे सूर्याचं तेज आहे, त्या तेजाचा जप करत होते. अनादिकालापासून आकाशात सदैव प्रदीप्त असलेला सूर्य त्याला एक दिवस वाटलं की हा गुलाबीच्या नटात सडक कुजत पडलेला हिंदुस्थान दुरुस्त करण्यासाठी आपण खाली गेलं पाहिजे. आणि तो मनुष्य रूपाने शिवछत्रपतींच्या रूपात हिंदुस्थान मध्ये जिजाऊ मातेच्या पोटी प्रकट झाला. असे शिवछत्रपती जपाची माळ घेऊन तेजाची उपासना ज्याचा असा गायत्री मंत्र म्हणत होते. ग्रहण संपलं, पाण्याच्या बाहेर आलं. काही झालं का? इतक्या प्रदीर्घ काळच्या गार थंड पाण्यात उभे राहिलेल्या शिवछत्रपतींना दुसऱ्या दिवसापासून ताप येणार. ताप वाढत चालला, औषध लागू पडेना.
अन्न जाईना, दुखणं वाढत चाललं, क्षीणता आली आणि महाराज हंतरुणावरती पडले. आजार वाढत गेला. 289 लढाया आयुष्यात जरी खेळल्या असा शिवशत्रूंचा देह क्षीण झाला होता. असे शिवछत्रपती आता टिकत नाही. महाराज जाणार या कल्पनेनी सगळा महाराष्ट्र, रायगडावरची मंडळी अति दुःखाने उद्ध्वस्त होत. महाराज 8-15 दिवस, क्वचित 4 दिवस, क्वचित 2 दिवस नाही महाराज चालले. या कल्पनेनी सगळ्या दुःखी असलेला रायगड या दिवशी 3 एप्रिल हनुमान जयंती, चैत्री पौर्णिमा नाही तास सव्वा तास चालले महाराज. त्या कल्पनेनी व्याकुळ सभोवर जमली. सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू, महाराजांच्याही डोळ्यात अश्रू. क्षीणता खूप आली होती. हात पिशीपशी ठेवले आणि कमरेच्या वरचं शरीर 4-6 बोटं उंचावून सगळ्यांच्याकडे अत्यंत दुःख्यांच्या कळाने पाहत म्हणजे आम्ही जातो. आमचा काय काय पुढे काय बोलले? सप्त सिंधू सप्तगंगा मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा. पुढे वाक्य बोलले सुकूर होऊ नका. काय याचा हो त्या रायरेश्वरावरची जी शपथ घेतली म्हणजे स्वराज्याच्या प्रस्थापनेची, संस्थापनेची, ते काम अपूर्ण आहे. लोभापशी, मोहापशी किंवा भीतीपशी थांबायचं नाही. प्राण गेला तरी आपण घेतलेलं व्रत पूर्ण यशस्वी केल्याशिवाय थांबू नका, चुकून होऊ नका. आणि महाराजांच्या ते हक्का केला. वाक्य बोलले होते काय? सप्त सिंधू सप्तगंगा मुक्त करा. सप्तगंगा कोणत्या सप्तगंगा? हो, गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू, हिमालयात उगम पावणाऱ्या पश्चिमेकडं समुद्रात जाऊन मिळतात. पुढच्या 3 नद्या, एक नर्मदा, मध्य प्रदेश, गुजरात, खालची गोदावरी महाराष्ट्र, कावेरी कर्नाटक, मद्रास, या 7 नद्या मुक्त करा. त्याचा अर्थ काय? 711 मोहम्मद बिन कासिमच्या पहिल्या इस्लामी आक्रमणापासून हा संबंध देश या दांड्यांनी पूर्ण खाऊन टाकला होता. दक्षिणेत आदिलशाही, इमादशाही, फरीदशाही, निजामशाही, कुतुबशाही, वरती मुघलशाही, देशात डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी, हत्ती हे सगळे भडवे संबंध देश मातीत गेला होता, हिरवागार पडला होता. अशात वाहणाऱ्या सप्तगंगा
सत्ता ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांच्या बोचाखालची सिंहासनावरती बसणारे जे हरामखोर आक्रमक आहेत त्यांना संपवा. त्यांच्या बुडाखालची सिंहासन घराचे घाव घालून तोडून टाकून देश मुक्त करा असं ते बोलत आहे. आणि ते शेवटचा श्वास सोडून निघून जातात. आपण रायरेश्वरावरती गेलो होतो. आपण काही निसर्ग पाहायला गेलो नव्हतो. वयाच्या 15व्या वर्षी शपथ घेतलेले शिवछत्रपती अशरीर रूपात बघावेत म्हणून गेलो होतो. त्यांच्या पावलाच्या खुणा हृदयात साठवायला गेलो होतो. त्यांच्या जीवन हेतूच्या पाठचालीत जी पावलं आहेत ती पावलं कोणची याचा मागोवा घेण्यासाठी गेलो होतो. आज आपण इथं आलो. जिच्या पायाशी ते गेले होते त्यांनी शपथ घेतली. गेल्यानो ही शपथ पूर्ण करण्याचं काम आपल्या सगळ्या सहकारी मंडळीने सांगून ते निघून गेले. काळाच्या ओघात ते सगळे सहकारी तुमच्या आमच्या रूपाने पुन्हा कोट्यवधींच्या संख्येत जन्मलेले आहे. सांगितलेलं काम अपूर्ण आहे ते पूर्ण करायचे. असे तू हिमाचल किंवा हिंदुस्थान हो भगवान शिवछत्रपतींच्या इच्छेप्रमाणे भगवे झेंड्याच्या सत्तेखाली आपल्याला आणायचं आहे. ते काम भगवान श्री शिवछत्रपती आपल्या सगळ्यांच्या हातात करून घेणार आहेत. हा विश्वास पक्का लक्षात ठेवा. आणि त्याचा प्रारंभ म्हणून आपण रायगडावरती भगव्या झेंड्याची सत्ता त्यांनी स्थापन केली. ते सुवर्ण सिंहासन 32 पण सोन्याचं स्थापन करा. त्या सिंहासनाच्या याच्यातून हिंदू समाजाच्या रक्तात जे अनेक विषाद भिनलेत, बिंबलेत, ठसलेत, रुजलेत, एकरूप झालेत, ते सगळी घाण. अरे तुम्ही हिचं बोलू नका. खालती जा, खालती जा. ते काढून टाकला म्हणजे काय करणार. महाराष्ट्रात गोवा ते गोंदिया, कोल्हापूर ते डांग 38 जिल्हे आहे. 391 तालुके आहेत. या सगळ्या तालुक्यातून एक रुधिराभिसरण हिंदुस्थानच्या रक्ताला शुद्ध करणारं रुधिराभिसरण सुरू होणार आहे. प्रत्येक तालुक्यात किमान 100च्या आत थोडी कमी किंवा जवळपास गाव आहे. तर प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावात जिथं सूर्योदय होतोय त्या ठिकाणी त्या गावच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 1000 लोकसंख्येचं गाव असेल तर किमान 50. एखाद्या विषयात उत्तीर्ण व्हायचं असेल
तर 100 गुणांची पत्रिका असेल, प्रश्नपत्रिका तर त्यातले किमान 35 गुण मिळावे लागतात. तसे प्रत्येक गावात जे स्वयंस्फूर्तपणे शिवछत्रजींचं अंतिम जे काही इच्छा ती पूर्ण करण्यासाठी मी जगणार, म्हणजे हिंदवी स्वराज्याची शपथ घेणार असं ज्यांचा अंतःकरण सांगतंय, अशा संख्येची हिंदवी स्वराज्य संख्येचे एक एक तुकडी आपण तयार करणार. कशासाठी? हिंदवी स्वराज्याचं सिंहासन हिंदू धर्म, हिंदुस्थान, हिंदू समाज याच्या रक्षणासाठी खरा पहारा ठेवणार होते सिंहासन होत. प्रत्येक गावात हिंदवी स्वराज्य खडा पहारा तुकडी तयार करणार आणि अशा प्रत्येक तालुक्यातल्या तुकड्या किमान 10,000ची संख्या ज्या तुकडीत आहे, ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं व्रत, ज्याचा दिवा आपल्या काळजात, आपल्या हृदयात शपथपूर्वक लावून घेण्याचं ठरवलंय. म्हणजे शिवछत्रजींच्या मार्गाने जीवन जगणार. संसार, घरदार, मुलं बाळ, व्यवहार जो आहे तो चालू राहणार, परंतु नाही तरी काय थोडी श्वान सुख रे बापुडी असलं जीवन नाही जगणार. जगणार जीवन मुलाचं उद्या जो आधी लगीन कोंडाण्याचं म्हणून भगवे झेंड्याशी कोंडाण्याचं लग्न घेऊन जातात ते पुण्यश्लोक तानाजीराव मालुसरे ज्यांच्या अंतःकरणात आहेत, बाजीभाऊ देशपांडे आहेत, शिवा काशीद आहे, आणि असे किती 12, 15, 20 जण, 25 जण की ज्यांच्या जीवनाच्या पायऱ्यावरनं सिंहासन तयार झालं आणि महाराज त्या सिंहासनावरती बसले. असे सगळे हृदयात ठेवून ही शपथ जन्मभर पाळणार म्हणणारी प्रत्येक तालुक्यात किमान 10,000 जण, तरी 60, 20, 22, 25, 30 अशी मंडळी हिंदवी स्वराज्य खरा पहारा तुकडी उत्पन्न करा प्रत्येक तालुक्यात. आणि ती तालुक्याची प्रत्येक तालुक्यातली ती तुकडी ते सिंहासन स्थापन झालं की चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ते फाल्गुनी अमावास्येपर्यंत 360 दिवस एका तालुक्यातली एक तुकडी निघणार. पहाटे बरोबर 4:30ला रायगडच्या पायथ्याशी 5 किलोमीटर दूर अंतरावरती पोचणार आणि ती तुकडी रायगडावरती. मी माझ्या काळजात हिंदवी स्वराज्याच्या वृत्ताचा जो दिवा लावलाय त्या दिव्याची तेलवत करण्यासाठी रायगडावरती जाणार. पहाटे 4:30ला प्राण मस्जिद दरवाजाने जाणार आणि नाना दरवाजाने खाली उतरणार. दुपारी 4:30 जाताना अंतरून पांघरून नाही देणार. अंगावरचे कपडे, जगण्यासाठी अन्न लागतं. घरातलं काय मुठभर प्रसाभर असेल ती शिलोरी, डोक्याला भरपा पेटा, कपडेला तांबडा शेला, कपडेला खडक तलवार, पायात पाच घरात निघाल्यापासून ते रायगडला जाईपर्यंत
आणि शिवछत्रपतींचं दर्शन घेणारा जगामध्ये एकही दिवा असा नाही की जो दिवा बिना तेलवातीचा टिकतो. तुकोबराय संत श्रेष्ठ तुकोबराय बोलतात, उदयीचा उदय दिव्याची आहे वाती, स्वयंभते ज्योती सूर्याची आहे. हे जगाचा एक दिवा आहे, तसा सूर्यनारायण की ज्याची तेलवात करावी लागत नाही. जो सूर्यनारायण या हिंदुस्थानला गुलामीच्या नरकातून बाहेर करण्यासाठी मनुष्य रूपाने जन्माला आला, ते शिवछत्रपतीचे त्यांचे सुपुत्र तसेच आहे. त्या सिंहासनावरती बसलेले पुण्य श्लोक भगवान शिवछत्रपती त्यांची मूर्ती, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्यांची मूर्ती आता खडग घेऊन धर्मरक्षणासाठी सिंहासनाच्या शेजारी वडिलांच्या शेजारी त्या पिता पुत्रांचं दर्शन झालं की मी घेतलेल्या व्रताचा जो दिवा माझ्या हृदयात मी लावलाय, त्या दिव्याची तेलवात ही श्रद्धा अंतकरण. जोपर्यंत देहात प्राण आहे, छातीत दम आहे, डोळ्यात नजर आहे, हातापायात बोल आहे, हिंडतोय, चालतोय, फिरतोय, बोलतोय, हे जिवंत आहे, तोपर्यंत या हिंदवी स्वराज्याच्या व्रताचा दिवा माझ्या काळजातला विस्ता कमा. मग त्या दिव्याची तेलवात सुद्धा ज्यांच्या जीवनातला शपथ घेतल्यापासून शेवटचा श्वास सोडेपर्यंत भिजला नाही, अशा पिता पुत्रांच्या दर्शनानेच ती तेलवात होते. या श्रद्धेपोटी महाराष्ट्र दर दिवशी एका तालुक्यातून किमान 10,000 रायगडला तेलवात करून घेण्याकरिता असा अखंड चालणार. दर दिवशी सूर्यनारायण वरती येत आहे, तसंच चालणार. वरती आकाशात सूर्यनारायण, खालती हिंदवी स्वराज्याच्या व्रताचा भान बसा घेतलाय शिवछत्रपतींच्या जीवन व्रताचा. अशी किमान 10,000 जणांची तुकडी संध्याकाळी 4:30 वाजता उतरायला लागला. हा प्रवाह अखंड चालणार, अखंड चालणार. हे काय आहे? रक्तात लगवी मिसळली, घाण मिसळली की वैद्य सांगतात डायलिसिस करा. हिंदुस्थानच्या 1200 वर्षाच्या गुलामगिरीच्या प्रचंड काळात हिंदुस्थानच्या देहातलं रक्त नाचले, पुजले, चढले, पिकले. ते सगळं शुद्ध करण्यासाठी हा राष्ट्रीय पातळीवरती रक्तशुद्धीचा प्रवाह म्हणजे डायलिसिस सुरू होणार. हिंदुस्थानचं भविष्य बदलून टाकणार हे काम ते शिवछत्रपतींनी आपल्याला सांगितलेलं आहे. हे लक्षात घेऊन आपण सर्वांनी आपापल्या गावात गेल्यानंतर या हिंदवी स्वराज्य खरा पारा तुकडीच्या बांधणीचं काम केवळ आणि केवळ केवळ 2च महिन्यात पूर्ण करून टाकायचे. फेब्रुवारी महिना, मार्च महिना, मार्चला धर्मवीर पुण्यश्लोक
छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदानाचा दिवस आहे. प्रारंभ दिन आहे तो त्यांच्या बलिदानाचा. 10 मार्च ते 8 एप्रिल हा रोज रोज एक एक अवयव ते हरामखोर तोडत होते. तो भडवा औरंग्या हिंदी स्वराज्याचा जो प्राण त्याचा एक एक अवयव तोडत होता. अत्यंत दुःखाने संतापून जाऊन जगाच्या पाठीवरची इस्लामी बीज नामशेष करण्याची कामगिरी पत्करणारा हिंदुस्थान उत्पन्न करण्यासाठी आपण हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेली मंडळी गावोगावी जिथं सूर्योदय होतोय त्या प्रत्येक वाडी वस्ती वाडग्यावरती या वर्षीपासून धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास हा आपण पाळायचा आहे आणि त्यासाठी जीवाचा आकांत करायचा आहे. फेब्रुवारी आणि मार्च 8 एप्रिल पर्यंत पुढे आठवण हो हे काम पूर्ण करून टाकायचंय. गावात सूर्योदय होतोय म्हणजे शिवसूर्य आणि संभाजी महाराज यांचा उदय झालाच पाहिजे. तो धर्मवीर बलिदान मास अत्यंत निष्ठेने अत्यंत कळवटपणे माणूस भुकेचा दास असतो, तहानेचा दास असतो, झोपेचा दास असतो. त्या भगवान श्री शिवचंद्रांच्या प्रेरणेतून या महाराष्ट्रामध्ये अशी एक जात उत्पन्न झाली देशभक्तांची, धर्मभक्तांची, स्वातंत्र्य भक्तांची. जगावे मातृसाठी आम्हाला वेळ आहे, मरावे मातृसाठी आम्हाला वेळ आहे. ही वेळ घेतली जात दान भूक झोपेची दास नव्हती. आपल्याला पुनर्वी महाराष्ट्र नाही उभा देश त्यांच्या कोणत्या काश्मीरमध्ये ते बलुचिस्तान हे या तीनही गोष्टींना लाख मारून म्हणजे स्वराज्याचं व्रत घेतलेलं आहे आणि त्यासाठी जीवन जगण्याची इच्छा धरणारे हिंदू लोक उत्पन्न करायचे. हे सगळं स्फुरण हा सगळा प्रवाह उभ्या देशात आपल्याला न्यायचा आहे. आपण काय करणार आहोत गेल्यानं लक्षात ठेवा. पुढचं पाऊल असं आहे या दसऱ्याच्या आत या वर्षीच्या दसऱ्याच्या आत ज्या ज्या वाडी वस्ती वाडग्यावरती गावात सूर्योदय होतोय त्या प्रत्येक गावात आपल्याला शिवाजी महाराज संभाजी महाराज हे महामृत्युंजय मंत्र हे अमृत मंत्र हे संजीवनी मंत्र ओ कायम स्वरूपात घेऊन जायचे. दसऱ्याच्या आत महाराष्ट्रामध्ये शक्य असेल त्या त्या ठिकाणी देशात पक्ष पंथ संप्रदाय जात गट तट याचं बंधन तुम्ही उलटतात. आपल्याला एक काम करायचं प्रत्येक गावात हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ जमिनीच्या खाली 5 फूट जमिनीच्या वरती 25 फूट 50, 40, 100 नको ती उंची आपल्या अंतःकरणाची ठेवूया. उंच
चकेला फडफडून फडफडून लवकर फाटतो, विकतो. हे बंधन सगळीकडे पाळायचं. त्याच्यात चुकायचं नाही. आणि दर पौर्णिमेला आणि दर अमावस्येला व्रत घेतलेली जात मृत्यूलाही ठीक घालत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जातिवंत शिवछत्रपती संभाजी महाराज या संजीवनी मंत्रांनी, महामृत्युंजय मंत्रांनी, अमृत मंत्रांनी यांच्या रक्ताची पेशी भरलेली आहे. असा मुख्यमंत्री आहे. त्यांच्यासाठी अरे सिक्युरिटीच्या पोटाला घाम आला तर त्यांनी त्या गोत्रातल्या त्या रक्तगटातला हा महान मुख्यमंत्री आहे. गेल्यानो तो हिंदवी स्वराज्याचा हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ स्थापन करून हो कन्याकुमारी ते काश्मीर, ब्रह्मदेश ते बलुचिस्तान प्रत्येक गावाचं नातं रायगडाशी जोडणारा ते स्तंभ उभा केला. पुढं त्या हिंदुस्थानचा रक्तगटच बदलून टाकायचा आहे मला. शिवछत्रपती पौर्णिमेला गेले. हनुमान जयंती 1680. संभाजी महाराजांचं बलिदान शेवटी टाचेपासून टाळूपर्यंत तुकड्याच्या फडव्यांनी केले. तो दिवस फाल्गुनी अमावस्येचा आहे. त्या दोन पुण्यश्लोक जगण्याच्या मार्गावरचे आणि मरण्याच्या मार्गावरचे स्फूर्ती जाते, प्रेरणा जाते, दिशा देणारे हो हे दोन्ही शिवछत्रपती पौर्णिमेला, संभाजी महाराज अमावस्या, त्या दोघांनाही त्या दिवशी त्या गावातल्या हिंदवी स्वराज्य खरा पारा तुकडी आहे हो त्यांनी श्रद्धांजली व्हायला दर पौर्णिमेला एकत्र येते, दर अमावस्येला एकत्र येते. काय आपले आई वडील गेले तर त्यांचे महालय म्हणजे महाल आपण वर्षातून एकदा करतो. माणसाची जात हरामखोर, लबाड, खोटी. वास्तविक दर पौर्णिमेला आपले पितर येतात. माध्यान्ह काही आपल्या धर्मशास्त्रात सांगितलंय आणि आपल्या धर्मशास्त्रात सांगणारे फार फार दिव्य दृष्टीचे होते. त्या आलेल्या पितरांना नैवेद्य दाखवायचा म्हणजे महालय करायचा, म्हणजे महाल करायचा. शिवछत्रपती संभाजी महाराज जगण्याच्या आणि मरण्याच्या मार्गावरती उभ्या हिंदू समाजाचे, महाराष्ट्राचे नाही,
सांगितलं आहे. मग त्या दिवशी एक पद्धत आपल्याला ठेवायची की शिवछत्रपतींना श्रद्धांजली व्हायला डोक्यावरती घालून त्या ध्वजस्तंभाजवळ जायचं आणि शिवसूर्य भय आणखीन काही श्लोक म्हणून त्यांना श्रद्धांजली व्हायची. तो आपल्या व्रताचं स्मरण कडकडीत करण्यासाठी बळकट करण्यासाठी अत्यंत महत्वाचा तो आचार आहे. अमावस्येच्या दिवशी या ध्वजस्तंभाच्या जवळ संभाजी महाराजांना श्रद्धांजली व्हायला एकत्र जमायचं. हिंदवी स्वराज्य खरा पारा तुकडी म्हणजे काय? शिवछत्रपतींना ज्या ज्या गोष्टींचं रक्षण करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं होतं त्या सगळ्या गोष्टींचं रक्षण करण्याची ज्यांनी जबाबदारी आपल्या अंगावर घेतली अशी मंडळी आहे. पण त्या गोष्टी कोणत्या त्या आता सांगून वेळ खात मुख्यमंत्री यायची वेळ होत आहे. त्याचं रक्षण करणे त्या त्या गावातली तुकडी आहे ती शासनाच्या तोंडाकडे बघणार नाही. त्या जगातली कोणची माय बहीण राबिया नारी रखवाई समान हे गेले नेमून ठाई देखी गाई तू माते नगरी साया सामी विष्णुदास नवायचे न देखे म्हणजे तुझे पचन नको हे वचन दुष्ट होतो तुका म्हणे तुझं पाहिजे प्रकार तरी काय तुला थोडी झाली. त्या जगद्पुरुष तुकारामांच्या तोंडून बाहेर पडलेलं मराठी भाषेतलं वेदवचन आहे. वेदवचनचा अर्थ सत्य अपरिवर्तनीय विचार. प्रत्येक गावात काही तुमच्या माझ्यासाठी नासकी माणसं असतात. त्यांना चांगल्या माणसाचं मोठेपण पावत नाही. तसं तुकारामांचं मोठेपण न पावणारी काही घुबडं होती त्या देवी. त्यांनी काय केलं? एका मुलग्या स्त्रीला पैसे दिले आणि सांगितलं हा चुकी आहे का नाही? पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल करतोय आणि लोक त्याला देव मानतात. याचे एकदा हा दंभा आम्हाला फोडायचा आहे. तुला काय लागतील ते पैसे सांग देतो जा. त्या दिवशी संध्याकाळी तो त्या नदीला ओलांडून वडाच्या झाडाखाली मावळत्या सूर्याला पाहत रामकृष्णारी मुकुंद मुरारी मंत्रा उच्चारी वेळोवेळा आणि पांडुरंगाचे भजन करून बसतो. तू जायचंस मला पाचोळा त्याचा आवाज होणार नाही याची काळजी घ्यायची. तुमच्या तुक्याच्या पाठीमुळे जाऊन बर मावळतीला सूर्य जातोय पुढे कुणाची तरी सावली पडती म्हणलं तर त्याला माग लागेल. कुणी येतोय मागणं त्याच पागोट ओढायचं. पागोट ओढून झालं की त्याच्या हातात जो तंबोर आहे ते ओढायचं. तो म्हणेल तो रागावेल तो संतापेल तुला मारायला उठेल. मारायला उठला तुला मारलं ते आमचं काम झालं. तुला पैसे दिलेले महाराजांना हे सगळे नालायक ती मुलगी बाई त्यांचं पागोटो मागवून बघितलं तंबोर आवडला. तशी ते म्हणजे माय तुला काय हवंय? ती भोसडी म्हणजे मला तुझ्यापासून भोग हवाय. ती मुलगीच होती. आता भोग पाहिजे. तुकारामांचे अभंग आहेत 3872.
घुसखोरताय. ते म्हणले परावी आणणारी रखमाई समान ते गेले निघून ठाई त्याची. म्हणजे आईच्या गर्भात असतानाच ही भावना, ही गोष्ट आमच्या रक्ताशी एकरूप झालेली आहे. जे गेले नेमून ठाई त्याची. जाई हो तू माझे नगरी विचार. आम्ही विष्णुदास नवायचे, भगवंताचे, विठ्ठलाचे, पांडुरंगाचे काही नागायचे नाही करणार. न देखवे तुझे पतन नको हे वचन दुष्टवधू. हे घाणेरडं बोलणं मला सहन होत नाही. तुका म्हणे तुला पाहिजे भतर, तुला शेण खायचाय, गू खायचाय, तरी काय जर थोडे झाले खूप कुत्री पडली जा तिकडं. आम्ही असलं पाप करत नाही. कल्पना करा महाराज, हो त्या रांजाच्या पाटलांनी शेण खाल्लं दुपारी 12 वाजता. एकटीच्या एकटी पोरगी त्या घरात असताना बातमी केल्यानंतर महाराजांनी त्याला बोलावून पाठवलं. लाल माणूस नुसताच बांधला होता. काय बोलावून पाठवलं? ये बोलावून पाठवलं. तो फडवा म्हणला या राजाला सांग येत नाही म्हणून. त्या बाबाजी पाटलाच्या याच्यात किडा होता खालच्या भोकात. पाटील होता ना तो. त्याची गाठ तुकारामांशी महाराजांशी पडली नव्हती. येत नाही. दुसरा निरोप झाला की बोलवले चल तू. येत नाही. या महाराजाला सांग, या राजाला सांग आमच्या 50 बिया या गावात रांजात पाटील की करताय. बिया तुझा राजा आत्ता जन्माला आलाय 13 वर्षाचा. येत नाही. आले निरोप घेऊन. ते असं बोलतो. महाराज म्हणजे शिकारी गेल्यानंतर रान डुक्कर पकडतात तसं त्या फैलाला, त्याच्या तोंडाला, त्याच्या गळ्याला, त्याच्या कमरेला, त्याच्या पोटाला, त्याची पायानी, त्याची पायाना बांधा दाबी त्या कुत्र्याला घेऊन या. गेले 12-15 जण तुमच्या सगळे. आणि पालथा पाडला. तिकडे तिकडे दोर बांधले. दोन्ही मनगटात, दोन्ही कोपरात, दोन्ही खांद्यात, गळ्याला, पोटाला, कपाळाला दोर बांधून आणि ती घोटे गुडगे आणि त्या डुकराला आणला. लाल मांजा बाहेर उभा केला आणि आत फिरून राजा महाराज ते डुक्कर आणले. महाराज वय वर्ष 13. अजून मिसरूड फुटलेलं नाहीये. मूर्ती केवढी असेल? पुरुषाची उंची 22 वर्षापर्यंत वाढते. स्त्रीची उंची 17 वर्षापर्यंत वाढते. महाराजांच्या आयुष्यातली एकूण उंची 5 फूट 3 इंच आहे. 13 वर्षाचे महाराज काय उंचीचे, काय शरीर प्रकृतीचे असतील. स्कायलेट, हेवेनॉट, ऑस्टिन, गिफर्ड, इंडिया ऑफ लंडन, कासमाडी गाडा या परदेशी प्रवासांनी महाराजांना जवळ पाहून वर्णन लिहून ठेवले. त्याच्यातले बहुतेक सगळे म्हणतात की हा राजा हो काय म्हणतो नाही. असे महाराज वयाच्या 13व्या वर्षी बाहेर आले. म्हणजे किती उंचीचे महाराज. त्याच्याकडे बोल म्हणले तू पाप केलंय. म्हणलं नाही केलं, नाही केलं. तू खरं बोल, ते तर तुकडे तुकडे करून मारीन. तसे तो म्हणला परत नाही, परत नाही, परत नाही, परत नाही. 13 वर्षाच्या भगवान श्री शिवजींच्या तोंडून वाक्य बाहेर पडलं. कोपरापुढचे हात, गुडघ्या घालते पाय. घरापासून मस्तक वेगळं करा.
आणि या फडव्याच्या देहाचे तुकडे तुकडे करून गावंदरीच्या पलीकडे कोल्या कुत्र्याला खायला राहतात. झालं काम मोकळं करून टाकलं. ते तुकोवर आहे काय आणि हे भगवान शिवछत्रपती काय आहे? हिंदुस्थानच्या धर्माचा आत्मा परावी आजारी रखवाई समाज. कोणतीही स्त्री जाती धर्माची कुठल्याही देशाची असो ती साक्षात आपली जन्मजाती आई आहे मानलं पाहिजे. या गोष्टीच्या प्रस्थापनेसाठी हिंदवी स्वराज्य होत. आज काय दिसत? अरे किती कुचली, किती उजळली, किती उजसली. काय या भड्याना बलात्कार हिंदुस्थानच्या भूमीवरती महाराष्ट्राचा नाही, आपल्याला टिकू द्यायचा नाही. या देशाच्या देहावरती परकीय आक्रमणाने केले आक्रमणाचे बलात्कार खुलून टाकण्यासाठी जे महाराज जीवाचा आकांत करतात जीवनभर. महाराष्ट्रामध्ये बलात्कार विरोधी कायदा असता कामा नाही, मान्य नाही. तो कायदा राबवणारी हिंदवी स्वराज्य खडापारा तुकडी काम करणार. गो खाल्ला की मुंडक्या देहापासून बाजूला खापलून टाकायचं. ते लव जिहाद त्याचा कायदा करणार आहे. कशा टडकाया राज्यकर्ते मारतायत निंदाया प्रांतात. कायदा तुकोबाराय शिवछत्रपती यांच्या जीवन प्रकाशा हिंदू धर्माची 3 मूल तत्व आहे. मातृवत परदारेषु, आत्मवत सर्वभूतेषु, शत्रुवत सर्वदृष्टेषु. जगात जिथं जिथं कुठं नीच असतील त्या फडव्यांना खापलून टाकण्यासाठी जन्म त्यांचा, त्याचं नाव आहे हिंदू हिंदुस्थान. या ताकदीचा हिंदुस्थान बनवण्यासाठी रायगडवरती सुवर्ण सिंहासन त्या काळात 32 मणाचा असेल. आता बदललाय का? महाराजांचं एकूण वजन होतं 65 किलो. आता 65 किलो वजनाचे पुतळे आहेत का गाऊ? भरपूर वजन आहे. ते सिंहासन 32 मणाचं नाही, 96 मणाचं. महाराज 65 किलोचे नाही, तिप्पट वजनाचे, तिप्पट उंचीचे. शेजारी धर्माच्या रक्षणासाठी उभे असलेले भगवान धर्मवीर संभाजी महाराज यांची मूर्ती अशीच. महाराज संभाजी महाराज 7 फूट 2 इंच उंचीचे होते. सगळे जबरदस्त व्यक्तिमत्व होत. आपण ते स्थापन एवढ्या कशाची करणार आहोत? कायद्याने गोष्टी नाही, अशा किमान 20 गोष्टी आहेत की ज्याचं रक्षण केलं, ज्याची उपासना केली की हा देश आकाशातला सूर्य सगळ्या विश्वाला व्यापून होणारा तसा बनणार आहे. महाराष्ट्र पद्मराव कदम नावाची एक व्यक्ती महाराष्ट्रात आपलं दुर्दैव ते मुख्यमंत्री होऊ शकले नाही. फार चांगली गोष्ट. त्यांच्या एका भाषणात मी ऐकलं होतं, त्यावेळेस ते सहकार मंत्री होते. ते म्हणजे या सहकार क्षेत्राने साखर कारखाने उत्पन्न केले
आणि त्याच्यामुळं आमचा शेतकरी ज्याला कधी 100 रुपयाची नोट पाहायला मिळत नव्हती असा शेतकरी 100 रुपयाची नोट सरसकट पाहायला मिळाला. आर्थिक स्थिती सुधारली. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात या साखर कारखान्यातून दारू उत्पन्न होते. देशोदेशीच्या लोकांच्या चवीच्या दारू उत्पन्न करून या सहकार क्षेत्राने महाराष्ट्राची तिजोरी बाजार श्रीमंत केली. संबंध देशामध्ये दर दिवशी महाराष्ट्राला त्यावेळेला ते बोलले होते. माझी स्मृती भ्रंश झाली नसल्यामुळे मला तो आकडा आठवतोय. किमान 44 लक्ष लिटर दारू महाराष्ट्राला लागते ती तहान भागवून जगात दारूचा निर्यात करून महाराष्ट्राने आपली तिजोरी श्रीमंत केली. लक्षात घ्या. अरे क्रमांक 1 दारुड्यांचं राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. आपल्याला या फासातून संपून टाकायचं. महाराष्ट्र आणि दारू उत्पादन मान्य नाही. व्यसन मान्य नाही. गुटखा, मावा, अफू, गांजा, तरस याची जास्तीत जास्त निर्यात, जास्तीत जास्त आयात करणारं राज्य महाराष्ट्र आहे. हे शासन याच्यावरती फक्त ठेवू शकत नाही. याच्यावरती फक्त शिवछत्रपती संभाजी महाराज हिंदवी स्वराज्याचं शासन, हिंदवी स्वराज्य खरा पारा तुकड्यास ठेवू शकतील. हे काम आपल्याला करायचं. आपण घेतोय त्या जबाबदाऱ्या फार मोठ्या आहेत. पण फार मोठ्या जबाबदाऱ्या येऊन पार पाडणारी जात त्याच नाव शिवछत्रपती संभाजी महाराजांचे आले. भगवंत ते पण आपल्याला दिले. बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगत असत नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. पण दुसरी एक गोष्ट, प्रत्येक गावात सूर्याची उपासना म्हणजे शिवसूर्याची उपासना म्हणजे संभाजी सूर्याची उपासना जगण्या माण्याच्या मार्गावरती करणारी तरुणी पिढी असली पाहिजे. आणि ती तांबड्या मातीत कुस्ती खेळणारीच असली पाहिजे. त्यांच्याकडनं त्यांनी खाल्लेल्या फळांच्या साली वेचून वेचून खाण्यात आनंद मानणारे नालायक गुलाम वृत्तीचे हिंदू लोक त्यांनी गावोगावी पोट जाण्याचा धंदा म्हणून ते जिम नावाचा गांडू व्यायाम सुरू केलाय. या जिम मध्ये जाणाऱ्या प्रत्येकाच्या भडव्याचा एक बोचा, एक केळी 10 किलोची, दुसरी 10 किलो. 2 इलेक्ट्रिकच्या खांबामधला अंतर जो करू शकत नाही असा लायकीचा समाज उत्पन्न करणारा व्यायाम पाश्चात्य जगाने आयात करून आपण कुठल्या सगळे नाही. आखाड्यातली कुस्ती, तांबड्या मातीतली कुस्ती त्यांनी वयवर्ष 25, 30, 35 खेळी असली पिढी आपल्याला महाराष्ट्रात देशात उत्पन्न करायची. त्याही गोष्टीकडे हात घालायचा. जास्त बोलत नाही. पण गेल्यानो आपल्याला हे सुवर्णसिंहासन उत्पन्न करून या देशाच्या जीवनमरणाशी निगडीत असलेल्या सगळ्या गोष्टीवरती शिवशासन, संभाजी शासन, हिंदवी स्वराज्याचं शासन आपल्याला दिल्लीत आणायचं.
विधानसभेच्याही निवडणूक आहे ती. एक लक्षात ठेवा, मी टाकावचा टाकाऊ माणूस, मी राजकारणात हे ओल्या कुत्र्याने घाणीत जावं आपल्याला ते मान्य नाही. आपल्याला यावर्षी लोकसभेत तुम्हाला उद्देशून बोलत नाही, उद्या देशाला उद्देशून बोलतो. का तर शिवछत्रपती देशासाठी, संभाजी महाराज देशासाठी जगले आणि गेले. आणि त्यांचा एक पाईक म्हणून मी बोलतो, यावर्षी लोकसभा काय विधानसभा काय हिंदवी स्वराज्याच्या वाटचालीकडे जातील अशीच मंडळी निवडून गेली पाहिजे. ती जबाबदारी आपलीच आहे. त्या लोकशाहीच्या तोंडात, घोड्याच्या तोंडात लगाम असतात. तसे लगाम शिवाजी आणि संभाजी, ज्ञानोबा आणि तुकोबा हे लगाम आपल्याला घालून हा लोकशाहीचा वारू हो भाजपाच्या जीवन रथात सारथ्य शिवछत्रपती संभाजी महाराज करतील. हे लक्षात ठेवून आपण घरी जाऊया. अत्यंत अत्यावश्यक आहे. आपले मुख्यमंत्री यायला लागले. नामदेव एका अभंगात म्हणतात, गरुडावरी पैसोनी माझा कैवारी आला. आत्ताच्याला आपण इंग्रजांचे पटीक असल्यामुळं इंग्रजी वापरावं लागतं आपल्याला. ते फेकून देऊया, ते हेलिकॉप्टर मध्ये बसून येत असतील. गड्यानं एक गोष्ट फार महत्वाची, कोणची स्वातंत्र्य मिळालं पण आमची बुद्धी नाही स्वतंत्र झाली, अजिबात झाली. आजही आम्ही इंग्लंडच्या उकिड्यावरती काही खायला मिळतंय काय शोध घेत जगणारी कुत्री आहोत. आपल्या जीवनावरती या मुसलमान आणि ख्रिश्चन राजनीतीचा प्रभाव परिणाम म्हणून अरे आपल्या भाषेत 48% शब्द परकीय आहे, इस्लामी आहे, युरोपियन आहे, ख्रिश्चन आहे. ते सगळे डायलिसिस करून फेकून द्यायचं. त्याच्यासाठी सुवर्ण सिंहासनाचा संस्थापना दिन आपण लवकरात लवकर साकार करणार आहोत. या देशात हे परिवर्तन फक्त शिवछत्रपतींचे पाईकच करू शकतात. आपण आपल्या स्वतःच्या जीवनापासून पहा. अरे आमचा पोशाख तो सुद्धा परकीय आक्रमकांच्याकडनं उसंदार घेतल्यासारखा किती खोल गेलाय हा घाण संस्कार. अरे गावोगावी मारुतीच्या मंदिरातून, देवीच्या मंदिरातून पूजा करणारे पुजारी पॅन्ट पायजमा घालून पूजा करतात. नाही जमणार. पोशाख काय, आमची भाषा काय, आमच्या आकांक्षा, आमच्या इच्छा, आमच्या अपेक्षा, सगळं युरोपियन आणि इस्लामी आहे. पहिल्यांदा आपण आपल्या स्वतःच्या जीवनात पूर्ण जाळून टाकलं पाहिजे. नाही जमणार. आपण रायरेश्वरावरती दर्शन घेऊन नको. गेल्यानो त्या गडाचं नाव रायरेश्वर गड आहे, दुर्ग आहे. त्या गडाचं नाव आणखीन एक तुम्हाला सांगतो, हिंदवी स्वराज्य शपथ दुर्ग आहे. तो 3 वेळा म्हणा हा शब्द, हिंदवी स्वराज्य शपथ दुर्ग.
हिंदवी स्वराज्य शपथदुर्ग, हिंदवी स्वराज्य शपथदुर्ग, हिंदवी स्वराज्य शपथदुर्ग. आपण शपथ घेऊन निघालो. शपथ घेणं सोपं आहे, निभावणं अवघड आहे. त्यांची ताकद 101%. जाऊसाहेब शहाजीराजे शिवछत्रपती संभाजी महाराज आणि संख्या त्यांनी आपली बलिदान केली म्हणजे स्वराज्याच्या संस्थापनेसाठी. ते सगळेजण आपल्याला ती स्फूर्ती प्रेरणा देतील. ते जे हिंदवी स्वराज्याचं व्रत आपण घेतलं, त्या घरावरती गेलो म्हणजेच ते व्रत आपण घेतलंय. त्याचे काही आचार आहे. पहिला आचार ऐका. रात्री झोपू त्यावेळेला शिवरायांचे आठवावे रूप हा ध्येय मंत्र म्हणूनच झोपायचं. सकाळी हंतरुणात उठताना श्रीरामंत्र धर्मासाठी झुंजावे, उठून उभं राहून म्हणूनच कामाला प्रारंभ करायचा. दुपारचं रात्रीचं जेवायला बसलो म्हणजे त्या जेवणाचं रूपांतर हो हिंदवी स्वराज्याच्या प्रसादात करायचं. म्हणजे काय करायचं, ते जे काही पात्र असेल, ताट असेल, थाळी असेल, हो त्या अन्नाचा नैवेद्य शिवछत्रपतींना दाखवायचा, दुसऱ्यांदा संभाजी महाराजांना दाखवायचा, आणि तिसऱ्यांदा भारतमातेला दाखवायचा. नंतरच जेवायचं. रात्रीच्या वेळेला हाच प्रकार. उन्हाळा हिवाळा पावसाळा फरक नाही. त्या व्रताचे आचार आहे. पुढं हो पौर्णिमा आली, शिवछत्रपतींना श्रद्धांजली. आणि आपण रोज 2 वेळा जेवत असो नाही. एकदा जेवायचं, ते रात्री जेवायचं, दिवसा जेवायचं नाही. उपास करायचा. आपली आई वटसावित्रीच्या व्रताचा उपवास कसा करते तस या आईची निष्ठा पतीशी असते, ती पतिव्रता असते. आपली निष्ठा शिवछत्रपती संभाजी महाराज म्हणजे हिंदवी स्वराज्याशी. शिवछत्रपती नेमकं काय केलं असेल, वेगळेपण कोणचं? त्यांचे ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ, नामदेव, सोखावाळा, गोराकुंबा, सावतामाई, हो नरहरी सोनार या सगळ्या संतांनी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या भयान विकारांच्या नरकात सापडलेलं मानवी जीवन शुद्ध, स्वच्छ, उदात्त, पवित्र करण्यासाठी या सगळ्या संतांनी आळंदी ते पंढरपूर ही वाट दाखवली. आणि हरेकाला नाही तरी काय थोडी श्वान सुकले बापुरी तरी जन्माया दास विठ्ठला देवावी. आणि कोल्या कुत्र्या सगळं जगायचं नाही. आहार, निद्रा, भयमय संच सामान्यमेत पशुवीर सगळाणाम धर्मोही तेषाम अधिको विशेष महाजनो येन गतसबंधा. विकारांचा, वासनांचा रक्त नरक त्याच्यात राहून जगायचं नाही. त्या सगळ्यांना जिंकण्याची ताकद आणि अति उदात्त पवित्र जीवन जगण्याचा मार्ग या संतांनी दाखवला.
त्याचे अनन्य उपकार आहे. ते उपकार कधीच फिटू शकत नाही. जसे आईचे तसे या संतान खेड्यानो पुढे सांगतो. पण असं इतकं उदात्त जीवन जगणारा हिंदुस्थान आणि केवळ महाराष्ट्रात नाही, राज्यातून त्या त्या ठिकाणी संतांनी हा मार्ग सगळ्यांना दाखवला, शिकवला आणि त्या शिकवण्यात आयुष्याची माती करून घेण्यात धन्य मानलं. त्या संतांनी दाखवलेला आत्मोद्धार, आत्मोन्नती, आत्मसाक्षात्काराचा मार्ग फारच चांगला. तो आचरणात नाही, पण दुसरे हा मार्ग आचरू त्यांनी या राष्ट्राचा देह, हे राष्ट्र टिकणार नाही. मग काय करायला पाहिजे? अनेक शतकानंतर त्या जिजाऊच्या लेकराला, त्या सईबाईच्या लेकराला साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपल्याला हिंदवी स्वराज्याचा मार्ग दाखवला. जसे आपल्या देहातले काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर जिंकले पाहिजे, तसे देशाची माती करायला आलेले हे परकीय आक्रमक, इस्लामी आक्रमक दांडी मातीत घातली पाहिजे. त्याशिवाय हिंदुस्थानचा देह टिकणार नाही. हिंदुस्थानच्या देहात आमचा सनातन हिंदू धर्म, वैदिक संप्रदाय, वैदिक धर्म महत्वाचा. तो धर्म टिकला तर देशाला काही अर्थ आहे. मग तो देश टिकवण्याचा जो मार्ग, कुणीचा आधार असल्याशिवाय आत्मा प्रगट होत नाही. मग तो आधार, जो देश, ते टिकवण्याचं काम त्या जिजामातेच्या सईबाईच्या लेकरांनी केलं. काय केलं? शिवछत्रपतींनी राष्ट्रोद्धार, राष्ट्रोन्नती, राष्ट्र साक्षात्काराच्या वाटा हिंदुस्थान मधल्या पिढ्यांना सांगून ठेवल्या. ते टिकवण्यासाठी जगायचं. राष्ट्रोद्धार, राष्ट्रोन्नती, राष्ट्र साक्षात्कार याची जाणीव असेल तर देश टिकेल, आणि देश टिकेल तर आत्मोन्नती, आत्मोद्धार, आत्मसाक्षात्काराच्या वाटा चोखाळण्याची भूमी शिल्लक राहून जगाच्या पाठीवरची देवत्वाचा आविष्कार करून देणारी परंपरेची भाषमाता शिल्लक राहील. शिवछत्रपतींनी नवीन वाट दाखवली. ही वाट म्हणजे आपलं काम आहे. हे लक्षात ठेवून हे व्रत आपण पाळायचं. त्यातले 2 आचार सांगितले, 3 आचार सांगितले. पुढे सांगतो. काय घुसमळायला लागलाय माझ्यापासून? दिवसाच्या काठी स्नान झाल्यानंतर शिवछत्रींचं मौंजी बंधन म्हणजे त्यांनी यज्ञोपवीत धारण केलं होतं. आपण प्रत्येकाने ते संध्याकाळ कसं आपण प्रत्येकाने आपल्या गावाकडे गेल्यानंतर शिवछत्रींच्या जीवन ग्रंथावरती एक शिवछत्रींच्या पिक्चरचं, एक संभाजी महाराजांच्या पिक्चरचं, 2 यज्ञोपवीत म्हणजे दांडी ठेवून स्नान करून गळ्यात घालायची. डाव्या खांद्यावरनं उजव्या बाजूला. आणि रोज शिवछत्रपती जो गायत्री मंत्राचा जप करत हिंदवी स्वराज्याचा व्रताचा धारकरी त्यांनी रोज 108 वेळा तो मंत्र ध्यानस्थ बसून अंतःकरणपूर्वक एकाग्रताने जपायचा. त्या 108 सूर्य गायत्री मंत्राच्या जपाचा आशय आम्हाला जगायचा असेल तर सूर्याचं तेज पाहिजे.
हिंदवी स्वराज्य म्हणून, हिंदू राष्ट्र म्हणून, हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर जगण्याच्या मार्गावरती आम्हाला शिवतेज पाहिजे, मरण्याच्या मार्गावरती आम्हाला संभाजी पाहिजे. 108 गायत्री मंत्राचा जप प्रत्येक भारतीयांनी केलाच पाहिजे. आपले हे काहीतरी करायचं म्हणून असलेलं काम नाहीये. मानवी जीवनात, सिंधूंच्या मानवी जीवनात शिवछत्रपती संभाजी महाराज या दिशा दर्शवणारं होका यंत्र म्हणजे ते बुलट आहे. ते शिवतेजाची उपासना 36 मंत्र, सूर्याच्या तेजाची उपासना 36 मंत्र, संभाजी सूर्याच्या उपासनेचे तेज प्राशन करण्यासाठी 36 मंत्र, असा 108 गायत्री मंत्राचा जप रोज करायचा. आपलं काम शिवजयंती करणाऱ्यांचं काम नाहीये. निवडणुका काढून समाधान मानणारी माणसं आपण होता कामा नये. जगातल्या सगळ्या शत्रूंची अंत्ययात्रा काढण्याची ज्यांच्या पोटात उभं आहे, अन्याय हो शेजारी वा दुनियेच्या बाजारी, खाऊन तिथेही जाऊ स्वातंत्र्य मंत्र हा गाऊ, मजुनी शत्रू दंड नमा इतिहास पुन्हा घडवू. की जात म्हणजे शिवाजी संभाजी रक्तगटाचा समाज, ते उत्पन्न करण्यासाठी हे व्रत आहे. त्या व्रताचे आचार मी तुम्हाला सांगतो. दिवसाच्या काठी शिवचरित्र किमान 2-4 पानं आपण वाचायचं. आणि श्रावण महिन्यात तर गावोगावी ठिकठिकाणी शिवछत्रपतींच्या जीवनचरित्राची पारायण सुरू करायची महिनाभर. त्या काळात उभा हिंदुस्थान महाराष्ट्र नाही, कारण उभ्या हिंदुस्थानमध्ये हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ आपण स्थापन करणार आहोत. आणि शिवाजी संभाजी मार्गावरती जगण्याची इच्छा असणारी माणसं तयार करणार आहोत. त्याला भाषेचं, प्रांताचं, जातीचं, गटाचं, तटाचं बंधन काही नाही. ते असं धर्म संस्थापनेचं काम ज्याच्यात स्पष्ट आहे, ते काम करण्यासाठी आज आपण आपापल्या घरी जायचं आणि या व्रताच्या कामाला प्रारंभ करायचा. बोलणे जाते विरोधी अमर राही सत्य, कोण्यात काही जाऊ. आपण कर्मवीर बनूया, आपण कृतिशील जीवन जगूया. जो या श्रद्धेने होता, ज्याची जशी श्रद्धा असेल तसं भगवंत त्याला फळ देतो. त्याच्यामुळे सगळे भगवंत 33 कोटी देव, 12 ज्योतिर्लिंग, आनंद तीर्थक्षेत्र, पुण्यक्षेत्र, धर्मक्षेत्र किती, ते शिवाजी संभाजी त्याचेच आपण उपासक. तर आपण तुझ्या चिवटपणाने, श्रद्धायुक्तांतकरणाने आपण हिंदुस्थान शिवाजी महाराज, संभाजी महाराज रक्तगटाचा बनवण्याच्या कामाला प्रारंभाला लागूया. ते सुवर्ण सिंहासनाचं धन कसं जमणार, त्याचा मार्ग कोणता? ते हिंदवी स्वराज्य खडापाडा तुकड्या गावोगावच्या सगळ्या तालुक्यातल्या महाराष्ट्रातल्या येत्या 3 महिन्यात पूर्ण करून टाकू. मग पुढच्या कामाला लागूया. ही पद्धत कोणची ती नंतर समजावून सांगू. आणखीन एक गोष्ट करायची. कोणची गोष्ट करायची? ज्या भक्ती संप्रदायाने, संत संप्रदायाने आमचा देश माणसांचा शिल्लक ठेवला, ती भक्तिगंगा आहे. ही भक्तिगंगा आहे. ज्ञानोबा तुकोबा त्याचे जगद्गुरु आहे. त्या
पालख्या देहू आणि आळंदीतून येतात. हा जो शिवछत्रपती संभाजी महाराजांचा राष्ट्रोन्नती राष्ट्रोद्धार राष्ट्र साक्षात्काराचा मार्ग दाखवणारा धर्मसंस्थापनेचा मार्ग आहे. त्याच्यातले तुम्ही आम्ही दरवर्षी येतोय. जंगली महाराज मंदिर आहे तिथं जमतो. यावर्षी त्या कार्यक्रमाला येत्या 3 महिन्यात गावोगावी हिंदवी स्वराज्य खडा 12 तुकड्या, त्या तुकडीतल्या प्रत्येकाने यायचं. भगवा फेटा घेऊन यायचं, स्वतःची भाकरी घेऊन यायचं. दुपारी बरोबर 2च्या आत त्या मंदिराच्या परिसरात असायचं. अंजली वाहनं ठिकठिकाणी लावायची. या भक्ती संप्रदायाचं दर्शन आणि शक्ती संप्रदायाचं दर्शन घेण्यासाठी आपण सगळ्यांनी यायचं. जूनच्या अखेरची तिथी 30 जून किंवा 1 जून हे सगळं चित्तात ठेवून आपण जाऊया. आपण वाट बघत असतो. शेपडीच्या रामाची वाट बघत होती तसं आपण आपल्या मुख्यमंत्र्यांची वाट बघतो. मला लहानपणी कविता होती. शेपडीची पोल आहे ती काय म्हणती. लता म्हणजे गेली ना. लतानो सांगू का तुम्हा उद्या श्री राम येणार. मनाला सर्व याचा खरा आनंद होणार. तशी ज्या भक्तिगंगा शक्तिगंगा या प्रवाहाची महाराष्ट्रात लोकांनी वाट पाहत राहावं अशा संख्येत आपण श्री शिवप्रसाद हिंदुस्थानचे धारकरी समाजाला घेऊन यायचं. थोडं लक्षात ठेवून निघूया. आपले मुख्यमंत्री कधी येतात. 5-7 मिनिटात येतील. रणी फडकतील लाखो झेंडे राजा भाऊ शहापुरे. गड्या जे उशिरा येत आहे त्यांनी धावत पळत यायचं. चाल देण्याची त्यांना अनुमती नाही. पळायला लागा. त्याच्या बघा पण पळायचं. जाग्यावर जाई बसेपर्यंत पळायचं. मुख्यमंत्री माननीय त्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे. पण गळ्यानो बेशिस्त हा स्वभाव असलेला हिंदू समाज त्याच्यातले आपण आहोत. मुख्यमंत्री आले म्हणून आदराची भावना व्यक्त करण्यासाठी उठायचं नाही. मुख्यमंत्री प्रवेश केले तर या मार्गावर माझ्या उजव्यात आला की मग सर सेनापती आपल्याला 4 घोष म्हणण्याला सुरुवात करून देतील आणि जागेवरती बसूनच उद्घोष करायचा. 5वा उद्घोष नाही. हिंदू धर्म की जय म्हणजे हिंदू राष्ट्र की जय आहे. आपल्याला 7 मातांच्या रक्षणासाठी जगणारा समाज म्हणजे शिवाजी संभाजी रक्षकाचा समाज म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या प्रकारचं जीवन घेतलेला समाज उत्पन्न करणाऱ्या आहोत. गंगा माता, गीता माता, गो माता, वेद माता, भारत माता, दुर्गा माता आणि जगन्नाथी माता या 7 मातांच्या रक्षणासाठी जगणारा समाज आपल्याला या देशात उत्पन्न करायचा आहे. ही गोष्ट शिवछत्रपती संभाजी महाराज आपल्याकडनं करून घेणार आहे. राजा भाऊ शहापुरे